नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणींनो. काय करायचं या उंदीर मामानं बिळ मोठी लाट पाडली आणि ती ठिकड्यातलं खाल्ले की पीठ खाल्ले ना बरं का. थोडं होतं कांडारल्या सगळ्या पिशव्या म्हणून बघा डब्यात ठेवलं. मी डब्यात ठेवत होती बरं का, पण ठिकड्यात ज्यादा होतं म्हणून ह्यात ठेवलं. म्हणजे ठिक्यातच असं नाही तर त्या उंदीर मामानं केलं की काम. दूध तापलं बघा आपलं. आता कालवणाला टाकले. अगं इथं पोकळ जागा आहे म्हणून जिथं पोकळ जागा तिथं उंदर जास्त असते ती. आणि जिथं पाषाण असतं का पाषाण तर गुशी उंदर बिळ पाडत नाही ती, लक्षात ठेव. मला वाटतं दगडाचं पाषाण कुठं असं तिथं जाऊन राहावं. बऱ्यात बरं तू लवकर बघितलं, नाहीतर आज लय मोठा घो झाला असता. अगं मग काय तर पिंडीची पोती बी बघायला पाहिजे ती काढली ती का नाही त्याला काय दररोज हलवती. काय सांगायचं राव, माहिती उंदर जायची राहणार तिथं. लय उंदर झाडून लोटून काढते तरी सारखं त्याला. पण मन काल काढलं होतं, आज बघा सारवून घ्यावं म्हणते. लईच वाटा सगळा उकाडून गेला. यांच्या मागं तर काय उभा राहू वाटा नाही. कसलं उकांडले लय इथं स्वयंपाकापाशी उकांडलं. माझ्या मलाच लाज वाटते, पण सकाळ सकाळ स्वयंपाक करावा माणसानं का सारवून काढावा, का रात्री जेवावा का स्वयंपाक करावा, का सारवून काढून झोपावा. मग झोपा हे तर रात्रीचं लय अवघड होतंय ना सारवलं रातचं तर. म्हणून बघा रातचं सारवत नाही. आता म्हणते स्वयंपाक पटाक दिसणं करावा. एवढं पीठ मळले, चपात्या डाळ कांदा घातलाय, डाळ घातले भिजाय, कांदा करील नाही तर काहीतरी करते फळवट. आणि थोड्या दोन चार बेसनच्या पोळ्या कराव्या म्हणते. पळपट गेलं घेतली. बघा आज एवढा लाटा घेतलाय मळायला. लय मोठा स्पेशल बेत आहे आज. आज तर कणिक मळ्या पाणी सुटलंय. म्हणजे आज बेत दररोज भाकरी 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 खाऊन व्हायचं घालाय. आज मला वाटतं बायको नवीन बेत करणार आहे. बहुतेक शेंगदाण्याच्या पोळ्या करते का आज खायच्या पोळ्या पुरणपोळ्या करते, ह्याचीच वाट बघतोय मी. आणि बघा दूध पण इकडं भगुलभर आहे. म्हणजे आज कमी नाही, मोठा बेत आहे आज. इकडं पाणी आहे बघा, इकडं डाळ भिजू घातली. काय करायचं आहे, नुसते पोळ्या खाऊन तर जमतंय का. डाळीचं बी कालवण केलं पाहिजे ना. जाळ किती लागलाय, निभार झार जाळ लागलाय. आयो दूध उतरलं. इथं फडक आहे. जामधर जामधर जामधर. हो हो हा लाल भडक तापवायचा आहे आणि तूप काढायचं आहे. पण तूप काढायला इथं मिक्सर नाही, काय नाही. लय अवघड झाले राव. आपण खाटाला रवी बांधू आणि इथंच आपण ताक दही करू. थोडा उशीर का लागेना. ते कापड द्या तेवढं माझ्याकडे, म्हणजे तुझ्याच हमाल्या करू मी. मग काम केलं पाहिजे की. आम्ही करून घालते तिथं मला भाकरी म्हणत नाही तेव्हा नको. मी माझ्या हाताने करून खातो. अगं मोकळा जाळ वाया घालवू नको. जळांतर आधी मिळेना. 20 रुपये किलो आणले जळ, लक्षात ठेव. काय करायचं जळण नाही म्हणलं. कापड घ्यावं लागतं, असं ठेवावं लागतं. टोपल्यातच तवा टाकलाय. एका सेकंदात तवा तापतोय. कसं काय, काय जादू बिदू आहे तुझ्याकडे काय. तवा तापायले बा जाण कसलं. अगं तवा जुना झालाय म्हणून तापत असेल. नवीन आहे तवा. कशाचा नवीन आहे. पूनमच्या लग्नातला तवा आहे. माझ्या लग्नातला दिला मोडीला. त्याच्यापेक्षा थोडासा नाही एवढाच तवा होता. अच्छा म्हणजे लय बारीक आहे, लय बारीक आहे करायच्या. आम्हाला मोठा घ्यायचा आहे बरं ना. तव्याची किंमत लय मित्रांनो. मग शेंगदाण्याचा कुठ आहे का. कुठं कुठं आहे काय लावून आला. कुठ नाही तुम्हाला शेंगदाण्याचा कुठे आणायचा या.
अगं मला वाटलं आता तू शेंगदाण्याच्या पोळ्याच करते. तुमच्या तर तोंडाला काय बी पाणी सुटतं यावं. बारके लेकरावणी मागताय खायला. इथं चपात्याला पीठ किती दिवसात मिळलं या. आणि तुम्हाला इथं बेसनच्या काय ह्याच्या बेसनची पोळी करते मी तुम्हाला. खाचाल का? अगं दूध तूप पोळी आमटी असं काय तर नवीन पाहिजे. आता गुरुवारी कर मग. बरं राहू दे आज आता गुरुवारी पुरणपोळ्याचा बेत कर. आता शेवटचा गुरुवारी येत असेल. शेवटचा गुरुवार आहे आता. अगं 5 गुरुवार असतील. काय माहिती अहो. तुलाच माहित नाही. मलाच माहित नाही. उपास धरते. कॅलेंडर नाही माझ्यापाशी. उपवास धराय काय? गोळा सोडून घेतलं पाहिजे. तर मित्रांनो कशा आहेत आपल्या खमंग खमंग चपात्या. अजून तर काय चालू केलं नाही. त्या मसर सुटली का? नाही दिसत नाही ते काय. मग 2 मसर बसली असतील. बसली असतील खाली. ह्या दगडात खुटे पोकळात खुट्या रवती द्या. पण भानगड कशी होती आजच उपासची ताकदली झाली मसराशनी. आता तर मसर चांगली झाली खाऊन. मला वाटतं तुमची तब्येत कमी झाली नाही का? का पळपोटाला हलाय झालंय. सफाई जागा नाही का? अशी चपाती लाटायची बघा. हो अगं तेल सांडलं असतं की पाकत. डबा मंत्री घेतलाय. टोपरं जरा लांब ठेवायला पाहिजे ना. कारण ते चपाती टाकताना का बेडा तेल सांडायचं. तवा काय पळपट चांगला आहे मित्रांनो. लोकांना पळपट अगं गोल गोल चपाती लाटकी. गोल चपाती लाटायची नाही. गोल लाट नाही तर उंदर अजून खातील चपाती. चपाती कशी खाते मी बघूली आता घालती नाही डब्यात घालून ठेवती. असं असतंय. काय सांगायचं राव. शिरडाकडे आम्ही मसराकडे जातोय आम्ही. आणि इथं वाड्यावर कुत्रं एक येतोय आणि पाकच दूध पिऊन गेलं. काय राव 2 रोज आम्हाला दूधच नाही. कागद गेला वाऱ्यावर ओढून आणि दूध पिलं कुत्र. काय करायचं. हे आली की गोल चपाती. गोल चपाती यायला काय झालं. जमते बघा चपाती. नाही नाही तरी म्हणते शिवडी पोरगी कशी काय. शिंबडी पुढे आली का गोल चपाती. 1 नंबर चपाती आली. 1 नंबर. जेवण जात आहे दूध घालाय मग. नाही नाही दूध घालून येऊन जेवतो की. अगं तापला असेल की तवा. तवा गच्च भरून चपाती झाली. असल्या चपाती 5-6 वडायच्यात. वडा मला माहिती आहे किती बी तुम्ही वडणार म्हणलं ना तर 2 ते 3 वर चपातीच्या वर चपाती वडत नाही. तर मित्रांनो कसे आपली तव्यावर चपाती पडली आहे बघा. चुलीला जाळ बी भरपूर नाही. तेवढाच आपला डगू ठेवलाय. तर कुणाला आवडते त्या चपात्या कुणाला बकरी आवडते त्या कमेंट मध्ये नक्की सांगा.